करंट अफेअर्स MCQ 5 डिसेंबर 2025 10 प्रश्न 1. 2026 से ग्लोबल क्लाइमेट टेक फंड शुरू करण्याची घोषणा किस देश ने की? 1 भारत, 2 जापान, 3 जर्मनी, 4 अमेरिका. उत्तर 4 अमेरिका. सोल्यूशन अमेरिका ने जलवायु तकनीकी निवेश बढ़ाने हेतु यह अंतर्राष्ट्रीय फंड घोषित किया. 2. एपिक समिट 2025 ची मेजवानी किस देश को मिली? 1 कॅनडा, 2 पेरू, 3 सिंगापूर, 4 थायलंड. उत्तर 2 पेरू. सोल्यूशन एपिक 2025 ची अधिकृत मेजवानी पेरू करत आहे. 3. भारताने डिसेंबर 2025 मध्ये नॅशनल स्किल बूस्ट मिशन किस क्षेत्र हेतु लॉन्च किया? 1 कृषी, 2 स्वास्थ्य, 3 सेमीकंडक्टर, 4 रक्षा. उत्तर 3 सेमीकंडक्टर. सोल्यूशन भारतीय चिप उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हा मिशन सुरू झाला. 4. सायबर सिक्युरिटी इंडेक्स 2025 की संघटन ने जारी किया. 1 IMF, 2 WHO, 3 ITU, 4 युनेस्को. उत्तर 3 ITU. सोल्यूशन ITU हे जागतिक दूरसंचार आणि सायबर सुरक्षा निर्देशांक जारी करणारे प्राधिकरण आहे. 5. भारत आफ्रिका डिफेन्स कॉर्पोरेशन मीट 2025 कहाँ हुई? 1 नई दिल्ली, 2 केपटाउन, 3 नैरोबी, 4 पुणे. उत्तर 1 नई दिल्ली. सोल्यूशन वार्षिक डिफेन्स कॉर्पोरेशन मीट 2025 भारताची राजधानी नवी दिल्ली येथे झाली. 6. ICC वुमन क्रिकेटर ऑफ द इयर 2025 किसे मिला? 1 हरमनप्रीत कौर, 2 दीप्ती शर्मा, 3 स्मृती मंधाना, 4 शेफाली वर्मा. उत्तर 3 स्मृती मंधाना. सोल्यूशन ICC ने 2025चा सर्वोत्तम महिला क्रिकेटर पुरस्कार स्मृती मंधानाला दिला. 7. किस राज्य ने ई-प्रॉपर्टी पासबुक सुविधा शुरू की? 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 उत्तर प्रदेश, 4 गुजरात. उत्तर 4 गुजरात. सोल्यूशन गुजरात सरकारने जमीन संबंधित सर्व कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी ही सुविधा सुरू केली. 8. वर्ल्ड सॉइल डे 2025 ची थीम काय होती? 1 सॉइल अँड वॉटर, 2 हेल्दी सॉइल फॉर हेल्दी फूड, 3 सॉइल इज लाईफ, 4 सस्टेनेबल सॉइल सस्टेनेबल फ्युचर. उत्तर 3 सॉइल इज लाईफ. सोल्यूशन FAO ने 2025 साठी सॉइल इज लाईफ ही थीम जाहीर केली. 9. किस देश ने पहली हाइड्रोजन हाई स्पीड रेल 2025 में शुरू की? 1 चीन, 2 फ्रांस, 3 जापान, 4 दक्षिण कोरिया. उत्तर 2 फ्रांस. सोल्यूशन फ्रान्सने जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी हाय स्पीड रेल्वे सेवा सुरू केली. 10. डीप ओशन रिसर्च पैक्ट 2025 भारत ने किस देश के साथ साइन किया? 1 ऑस्ट्रेलिया, 2 रूस, 3 जापान, 4 फ्रान्स. उत्तर 1 ऑस्ट्रेलिया. सोल्यूशन भारत ऑस्ट्रेलियाने खोल समुद्री संशोधनासाठी संयुक्त करार केला. प्लीज लाईक शेअर कॉमेंट और सबस्क्राईब. थँक्स.